आपण करणार होतो डेकोरेशन. हे बघा मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉग मी तुमचं स्वागत आहे. मस्त कुठली आंघोळ तरी रेडी झाले. आज वार आहे, गुरुवार. आज जरा वेळाने सुटले. वाजल्यात आत्ताची 9. झमझम सगळं आवरून घेऊया देवपूजा. त्यानंतर करायचा नाश्ता झाल्यावर आपल्याला जायला असते केंद्रात. तर मित्रांनो, केंद्रात काय विषय होते की दरवर्षी आता एवढी पाऊस पडला म्हटल्यावर केंद्रात पण पाणी यायची शक्यता असते. आज काय आलं नसेल मला वाटते, कारण की ग्रुपवर मेसेज पडला असता. तर काय विषय नाही, मस्तपैकी नाश्ता पण करायचं, केंद्रात जायचं, मग आल्यावर ड्रॉइंग करायचं. आणि आपल्याला करायचं हर महिन्याचं सेकंड मंथ डेकोरेशन करायचं आहे. ते कसं नवीन ट्रेंड आला आहे. तर पहिल्या मंथचं पण केलं होतं, पण ते लगेच व्हिडिओ फोटो रिलीज करू शकत नाही. डेकोरेशन मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये कसे केले, काय केले. तर अजून करणार आहे, केल्यावर दाखवतो. सगळ्यात पहिला तर देवपूजा करून घेऊया, नाश्ता करूया. त्यानंतर जायचं आपलं केंद्रात आल्यावर ड्रॉइंग काढायची, मग करायचं डेकोरेशन. बघा, आणि परत केंद्रा गेल्या गुरुवारी पण कसलं वादळ, म्हणजे आभाळ होतं काळं. आणि हे बघा, केंद्रामध्ये आलतो दर्शन करायला. मस्तपैकी दर्शन झालं आपलं, आणि परत पावसाचं वातावरण झाले बघा. तर चला जाऊया घरला, दर्शन झाले आपलं. आलो आता केंद्रात वगैरे जाऊन, बाहेरची कामं आपली सगळी झालेली आहेत. आत्ता करणार मस्तपैकी ड्रॉइंग आणि डेकोरेशन पण करायचं आपण इथं. तर डेकोरेशन मी तुम्हाला दाखवतो झाल्यावर कशाने करणार आहे, काय करणार आहे, कशा पद्धतीने करणार आहे. एवढंच फक्त झालं की 2 महिने पूर्ण झाले, त्याच्यामुळे डेकोरेशन करायचं आपल्याला. तर चला मित्रांनो, मस्तपैकी ड्रॉइंग करूया, भेटूया ड्रॉइंग झाल्यावर. आणि ड्रॉइंग झाल्यावर पहिला तुम्हाला ड्रॉइंग दाखवतो, त्यानंतर डेकोरेशन दाखवतो डेकोरेशन केल्यावर, कारण की आपण ड्रॉइंग झाल्यावर डेकोरेशन करणार. जसं तुम्हाला म्हटलेलं मी ड्रॉइंग करायला आलतो वर, तर आपली ड्रॉइंग करून झालेली आहे. तर कोणती ड्रॉइंग काढल्या, काय काढल्या तुम्हाला मी आत्ता जस्टच दाखवतो. अजून काय आपण डेकोरेशन केलेलं नाही आहे. आत्ता कसं झाले, जेवणाची पण वेळ झाली आणि ड्रॉइंग आपली जस्टच पूर्ण झाल्या. बरोबर मला अर्धा तास लागला ड्रॉइंग काढण्यासाठी. तर आपण काय अर्धा तास साधा व्हिडिओ करत नाही. एडिट वगैरे करून टाईम स्पॅम वाढवून, स्पीड वाढवून, आउटलाईनचं थोडं स्पीड, त्यानंतर ब्लॅक आउटलाईनचं डबल स्पीड, त्यानंतर जे कलरिंगचं स्पीड आहे ते ट्रिपल, म्हणजे 3 पट 4 पट आपण वाढवून ते लावतो. हे बघा, ही ड्रॉइंग केलेली आहे आपण ट्रायंगलमध्ये, त्यामध्ये प्लस क्यूब पण आहेत. ट्रायंगल प्लस क्यूब असा कॉम्बिनेशनची ड्रॉइंग आहे. तर ह्याच्यामध्ये आपण रेड, येलो आणि शेडिंग पेन्सिल आणि ब्लॅक स्केच पेन. हे व्हिडिओ बघायला असेल तर आपल्या सौरभ ढावळे आर्ट चॅनलवर बघायला मिळेल आज रात्री 9 वाजता, आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला मिळेल 7:30 वाजता. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ एडिट करूया आणि शेड्यूल करूया 9 वाजता. आणि मस्तपैकी आता चालू आहे जेवायला, जेवून वगैरे मस्तपैकी डेकोरेशन करायचं आपल्याला. सेकंड मंथ पूर्ण झालं म्हणून दुसऱ्या मंथचं आपल्याला डेकोरेशन करायचं आहे. काय थीम आहे, काय आहे, तुम्हाला मी डेकोरेशन करताना आणि डेकोरेशन झाल्यावरच दाखवेन. जसं की तुम्हाला म्हटलेलं, मी ड्रॉइंग झाल्यावर, जून झाल्यावर आपण करणार होतो डेकोरेशन. हे बघा, डेकोरेशन केलेलं आहे. इथं आमचं बाळ असणार आहे. तर बघा कसलं भारी झालं आहे बघा. ह्याला करायला एक अर्धा तास लागला. हे छत्री केल्या तांदूळ आणि गव्हापासनं. परत हे बाकीचं सगळं तांदूळपासून केले, आणि मंथ पण हे गव्हापासून. हॅलो रेन छत्री दाखवल्या, इथे 2 आहे. मला वाटते छत्री इकडे यायला पाहिजे होती, पण राहू दे, आता काय विषय नाही. बाळ पावसात भिजणार आहे. आता छत्री साईडला आहे, म्हणजे बाळ छत्री घेणार आहे. असं डेकोरेशन झाली. ढग मित्रांनो सरळ आल्यात का कमेंटमध्ये सांगा मला, काय अमिबा झाला आहे. थेंब तेवढं भारी आल्यात. तर मित्रांनो चला आता बाळाचं शूट घेऊया. तर मित्रांनो, हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं सांगा. हे डेकोरेशन मी का केलो आहे तुम्हाला माहितीच झालं असेल की आता जस्ट पावसाळा चालू झाला आहे. तर पहिल्या वेळेस जे पहिला मंथ होतं ते आंब्याचं केलं होतं आपण. आंब्याचा सीझन होता गेल्या महिन्यात, आणि त्यानंतरनं हे केले पाऊस चालू झाला म्हणून. तर चला मित्रांनो, तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा मला. तर आता करूया बेबीचं शूट. मित्रांनो बघा, आपल्या खिडकीत चिवता येत होती, आता कुठला पक्षाला गेला उडून. मी जवळ आल्यावर उडून गेला बघा इथनं, आणि घरात हसाल्यात मी बोलल्यावर.